वैभववाडीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडलाय। नापणे रेल्वे स्थानकानजीक नाल्यात हा मृतदेह सापडलाय। पुरुषाचा हा मृतदेह आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर घोटाळा उघडकीस आणला। सरकारमधील मंत्र्याच्या वरद हस्तानं डांबरच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आरडी सामंत कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे। ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचं कंत्राट घेते। आपल्या सरकारमधील एका मंत्र्याचे सगळे सोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहे। या मंत्र्यांच्या वरद हस्तामुळे या कंपनीनं सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमधील कामं घेऊन प्रचंड घोटाळा केलाय। या कंपनीनं गेल्या 2-3 कामांचं उदाहरण यावेळी जयंत पाटील यांनी दिले। सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचं काम पूर्णत्वास आलंय। यामुळे रेल्वे स्थानकाला नवा लूक प्राप्त झालाय। यामुळे कोकणच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून यासाठी 6 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती। सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध केला। रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 23 कोटी रुपये निधी मंजूर करून दिला होता। यात सावंतवाडीसाठी 6 कोटी 20 लाखांची तरतूद करण्यात आली होती। या कामांचं ऑनलाईन भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं होतं। वैभववाडी शहरात स्टॉलधारक महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नगराध्यक्ष नेहा माइंडकर यांनी पोलिसांकडे केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांना निवेदन दिलंय। शहरात घडलेली ही घटना संशयास्पद असून हा पूर्वनियोजित कट होता असंही त्यांनी म्हटलंय। ही घटना घडत असताना स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत इथे उपस्थित होते। सावंत हे कोणत्या उद्देशानं त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचे त्या महिलेचे काही संभाषण झाले आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। त्या महिलेचे कॉल रेकॉर्डची तपासणी व्हावी, महिलेनं डिझेल ओतले याची शहानिशा व्हावी आणि हे डिझेल असेल तर ते कुठून खरेदी केलं, कोणी आणून दिलं याची CCTVच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा नगराध्यक्षांनी केली आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व लोकाभिमुख योजना राबवण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे। महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत सर्व 98 शाखांमध्ये प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खातं, DBT, आधार लिंकिंग असणं गरजेचं आहे। त्यामुळे या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत परंतु ज्यांनी अजून बचत खातं उघडलेलं नाही अशा महिलांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधून 0 बॅलन्सनं बचत खातं उघडण्याचा निर्णय बँकेनं घेतलाय। सिंधुदुर्गातील महिलांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये आपलं बचत खातं सुरू करावं असं आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींनी केलंय।